नमस्कार मित्रांनो, फिटनेस केअर तेजसमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे नवीन मुलं जे जिम जॉईन करतात ते काय चुका करतात. ज्या सामान्य चुका आहेत त्यांच्यामुळं त्यांची बॉडी बनायला वेळ लागतो किंवा त्यांची बॉडी नाही बनत किंवा इंजुरी होण्याचे चान्सेस असतात. तर ह्या कशामुळे होतात, काय होतात, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहे. तर चला आपण बघूया. तर पहिला जो मुद्दा आहे आपला तो म्हणजे काय आहे की बरेचसे मुलं जिममध्ये नवीन येतात, त्यांना अजून फॉर्म माहीत नसतात कसे असतात काय असतात. पण फॉर्म आपल्याला एकदम माहीत नसल्यामुळे ते काय करतात, डिरेक्टली जातात, वजन उचलायचा प्रयत्न करतात किंवा त्यांना दुसऱ्याचं लक्ष वेधून घ्यायचं असतं यासाठी ते इगो लिफ्टच्या नादात जातात. तर असं न करता तुम्ही वेट उचला, तुम्ही प्रॉपर वेट उचलल्याशिवाय तुमचा मसल गेन होणार नाही, हे 100% खरं आहे. पण वेट उचलत असताना ते राईट फॉर्ममध्ये तुम्ही जर वेट उचलत असाल तरच तुमचा मसल चांगला गेन होतं. कुठं आपल्याला मसल स्क्वीज करायचं आहे, कुठं आपल्याला स्लो डाऊन करायचं आहे. समजा आपण एखादा पुल करत असेल तर प्रॉपर आपला पोश्चर कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टींकडे ध्यान द्यावं लागतं. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण छोट्या छोट्या गोष्टी आपण जर इग्नोर केल्या ना तर मोठे नुकसान होतात. त्यामुळे कोणती इंजुरी होऊ द्यायची नाही आणि फॉर्म आणि टेक्निक पहिला शिकणं गरजेचं असतं. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बऱ्याच मुलांचं काय असतं ना की हेवी वेट उचललं म्हणजेच आपली चांगली बॉडी होते किंवा आपल्याला जेवढं आपण वजन जास्त उचलेल तेवढं आपल्याला जास्त मदत होईल, असं काही नसतं. तुमचं जर फॉर्म आणि टेक्निक जर बरोबर असेल तर तुम्ही प्रॉपर वेमध्ये प्रॉपर शेपमध्ये चांगली बॉडी बनवू शकता. त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे. समजा आता आज तुम्ही जिम चालू केले तर आपल्याला काय करायचं आहे ना की पहिलं तुम्ही 5 किलोचे डंबल्स मारताय, मग 7.5 किलोचे घ्या, मग 10 किलोचे घ्या. असं हळूहळू जिथं आपल्याला 12 रिपिटेशन जातात बऱ्यापैकी, तर आपण 5 किलोवरून 7.5 किलोला जायचं. 7.5 किलोला पण आपले जर 12 रिपिटेशन इझी व्यवस्थित जात असतील, आपला फॉर्म करेक्ट असेल तर आपण वजन वाढूया. सपोज तुमचे 5 kgला तुमचा फॉर्म बरोबर आहे, रिपिटेशन चालले, ठीक आहे, तुम्ही 7.5 किलोला आला, तुमचा फॉर्म करेक्ट आहे, तुम्ही रिपिटेशन तेवढा मारला आहे, चला ठीक आहे. पण सपोज तुम्ही लगेच प्रयत्न केला की आपण 10 किलो घ्यायचा, तर तिथं काय होतं ना की तुमचा फॉर्म चुकतो आहे पण तुमचे रिपिटेशन जातात. मग याच्यामुळं फायदा कायच होत नाही ना, तुमची एनर्जी वाया जाईल पण त्याच्यातून आउटपुट काय निघणार नाही, आउटकम काय नसणार आहे. त्यासाठी आपण पहिला फक्त वजन उचलण्याकडे लक्ष न देता त्याचा फॉर्म टेक्निक ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. तर तिसरा जो आपला मुद्दा आहे तो म्हणजे बरेच जण काय करतात की प्रॉपर रेस्ट नाही घेत. बऱ्याच जणांना वाटते फक्त झोपल्यामुळं आपलं वजन वाढते, तर असं काही नसतं. जर तुमचं डाएट प्रॉपर असेल, वर्कआउट तुम्ही प्रॉपर करत असाल तर तेवढी झोप घेणंही गरजेचं आहे. जर तुम्ही तेवढी 7 ते 8 तासाची झोप घेत असाल तर तुमचं सेकंड डेला काय वर्कआउट करायला तुमची चांगली इच्छा होते, तुम्हाला कोणत्याही अंगात आळसपणा नसतो, काय नसतो. या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला काय होतं ना, तुम्ही फ्रेश असता पूर्णपणे. सपोज जर ते तुमची झोप अर्धवट झाली, झोप पूर्ण नाही झाली आणि उठून तुम्ही जिममध्ये गेला, काय उपयोग होणार नाही, कारण की तिथं जाऊन तुम्ही कंटाळा करणार आहे. त्यासाठी सपोज आपल्याला सकाळी लवकर जिमला जायचं असेल तर लवकर झोपणं गरजेचं आहे. आणि मला एक आवर्जून सांगायचं आहे, तुम्ही ज्यावेळी झोपायला जात आहे ते हातात मोबाईल घेऊन बसू नका. छोटासा एक मेसेज येतो, कुणाचा मेसेज आहे, काय मेसेज आहे, हे बघण्याच्या नादात परत तुम्ही हे उघड ते उघड करत 1 तास घालवत आहे. त्यामुळं एकदा जर तुम्ही झोपायला गेला ना, फोन तुम्ही बाजूला ठेवा आणि झोपून द्या बिंदास. नाहीतर काय होतं ना, तुमची झोप पूर्ण नाही होणार. त्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि काळजी घ्या, जेणेकरून आपल्याला आपली चांगले फिजिक मेंटेन करण्यासाठी, चांगली फिजिक बनवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या गोष्टी छोट्या छोट्याशाच पण त्या खूप मोठे इफेक्ट करतात. ह्या गोष्टी आहेत खूप छोट्या पण तुम्हाला रिझल्ट्स खूप मोठा देतात. त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टीत बदल करायला सुरुवात करा, मोठे रिझल्ट्स याला मदत होते. तर आपला याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपण प्रॉपर डाएट न घेणे. तर सपोज जर तुम्ही वर्कआउट व्यवस्थित करत असाल, रेस्ट व्यवस्थित घेत असाल आणि तुम्हाला माहितीच नाही की आपल्याला कार्ब्स किती प्रमाणात घ्यायचे आहेत, प्रोटीन्स किती प्रमाणात घ्यायचं आहे, हेल्दी फॅट्स किती ठेवायचं आहे,
किंवा आपल्या शरीरामध्ये मिनरल्स आणि विटॅमिन्स किती प्रमाणात येतात. तर ह्या गोष्टी जर आपल्याला माहीत नसेल तर प्रॉपर ह्या गोष्टींचं पण आपण नॉलेज पाहिजे. असं नाही की आपण नवशिकावं आहे म्हणजे आपल्याला ह्या गोष्टींचं नॉलेज घेऊ नये किंवा आपण बेसिक गोष्टींकडंच बेसिक गोष्टी करत असतानाच या छोट्या छोट्या गोष्टी शिकायच्या असतात, जेणेकरून आपलं नॉलेज वाढतं आणि त्याच्यामुळे एक लक्षात येतं की आपण करतो ते चुकीचं आहे की बरोबर आहे, की आपल्याला कशा पद्धतीनं पुढं जायचं आहे यासाठी. तर वर्कआउट करत असताना तुमचं प्रोटीन असून दे, त्यानंतर फायबर्स असून दे, त्याच्यानंतर हेल्दी फॅट्स असतील, मिनरल्स असतील, विटॅमिन्स असतील, हे समप्रमाणात जर तुम्ही घेतला तर तुम्हाला बॉडीत चांगला रिझल्ट्स द्यायला खूप मदत करते. कारण काय होतं ना की तुम्ही जे रिक्वायर्ड आहे बॉडीला ते सगळं व्यवस्थित पोचवायचं काम करत आहे. सपोज जर आपल्या गाडीमध्ये पेट्रोल जर व्यवस्थित पूर्ण भरलेलं असेल, व्यवस्थित सर्व्हिसिंग झालेली असेल, तर गाडी आपल्याला प्रवासामध्ये जशी तक्रार देत नाही, तसंच आपल्या इथं पण आहे. जर आपण प्रॉपर डाएट जर ठेवला तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. त्याच्यानंतरचा पुढचा जो आपला मुद्दा आहे तो म्हणजे वॉर्मअप करणे. तर आपण बघतो की आपण वॉर्मअप न करता डायरेक्ट काही लोक व्यायाम करायला जातात. त्यावेळी काय होतं, मसल्समध्ये क्रॅम्प येणे, सळक भरणे किंवा वजन उचलताना अचानक मसल पकडणे आपण म्हणतो ना, असे प्रकार होतात. आपण वॉर्मअप काय करायचं आहे, आपलं जर बॉडी स्ट्रेचिंग जर चांगलं होत असेल, जर ब्लड फ्लो आपण चांगला केला तर हेवी लिफ्ट करताना आपल्याला एकतर मदत होते. का तर बॉडी गरम झालेली असते. सेकंड थिंग, तुम्ही प्रॉपर ब्रिदिंग जे असतं लागणारं, इनहील इन आउट, हे तुम्ही प्रॉपर व्यवस्थित करत असतात. त्यासाठी आपल्याला वर्कआउटच्या आधी वॉर्मअप करणे आणि स्ट्रेचिंग करणे खूप गरजेचं आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे गोल सेट करणे. समजा तुमचं जर गोल सेट आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जर वजन वाढवायचं आहे, तर वजन वाढवायचं असेल तर काय करणार आपण, आपला गोल सेट आहे की बाबा आपण हेवी वेट, मिनिमम रिपिटेशन, प्रॉपर डाएट ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतील, प्रोटीन्स जास्त असेल, हेल्दी कार्ब्स घेता येतील, फॅटी ॲसिड घेता येतील, ह्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं. दुसरी गोष्ट काय करायचं आहे, सपोज आपल्याला जर वेट कमी करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, कार्ब लो करायचे, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स आपल्याला वाढवायचे. तसंच आपल्याला लीनमध्ये जर गेन करायचं असेल तर कार्बोहायड्रेट पण आणि प्रोटीन पण जेवढं मॅक्सिमम लेवलला नेता येईल आणि हेल्दी फॅट्स जेवढं घेता येतील तेवढा प्रयत्न करायचा, जेणेकरून काय होतं, तुमचा मसल चांगला टोन दिसायला सुरुवात होतो, तुमचा शेप चांगला दिसायला सुरुवात होतो. त्यामुळे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण लक्ष द्या, फोकस करा आणि तुमचा जो गोल सेट आहे त्या हिशोबाने तुम्ही व्यायाम करा. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा आणि अशीच माहिती जर हवी असेल तुम्हाला तर आपल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन ऑन करा, तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटले जातील. किंवा तुम्हाला स्पेसिफिक कोणता जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तो तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. त्याच्यावर नक्की तुम्हाला मी लवकरात व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद मित्रांनो.